पुण्यातल्या महापुराचा मोठ्या प्रमाणावर पुणेकरांना फटका बसलाय। मात्र आज पुण्यामध्ये पावसानं काहीशी विश्रांती घेतल्याचं दिसतंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। खडकवासला धरणातनं पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानं आता पूरस्थिती नियंत्रणात असल्याची देखील माहिती मिळतेय। मात्र काल जो पाऊस झाला त्यामुळे पुण्यामध्ये पूरस्थिती होती। या पूरस्थितीमध्ये पुणेकरांचं खूप मोठं नुकसान देखील झालं। सध्या पाऊस काहीसा ओसरलेला आहे, पावसानं काहीशी उसंत घेतलेली आहे आणि त्यामुळे आता खडकवासला धरणामधनं विसर्ग देखील कमी करण्यात आलेला आहे। या अनुषंगानं सध्या तरी पुणेकरांना काहीसा दिलासा मिळताना दिसतोय। पुण्यातल्या पावसासंदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मिकी, काल जो पाऊस पुण्यात पडला त्यानंतर आता काहीशी उसंत या पावसानं आज सकाळपासून घेतल्याचं दिसतंय। काय नेमकी सध्याची अपडेट? अगदी जर आपण बघितलं तर काल पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता, त्यानंतर रात्रपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि आता खडकवासला धरणातून जवळपास 14,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग आहे तो सध्या सुरू आहे। अर्थात काल जर आपण बघितलं तर जवळपास 50 ते 55,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीमध्ये सुरू होता। मात्र आता तो कमी करण्यात आलेला आहे। अर्थातच नदीपात्रातले जे रस्ते आहेत ते बऱ्यापैकी आता दिसत आहेत। त्याचबरोबर बाबाविडे पूल असेल तो देखील पाण्याच्या वर आलेला आहे। मात्र अजूनही नदीपात्राच्या आजूबाजूला पाणी मोठ्या प्रमाणात आहे। अर्थात काल ज्या पद्धतीने पुण्यातील सिंहगड रस्त्यावर जे परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी गेलेलं होतं ते आता बऱ्यापैकी ओसरलंय। मात्र अजूनही त्या भागामध्ये वीज खंडित आहे आणि त्याचबरोबर लोकांना पिण्यासाठी पाणी आणि वापरण्यासाठी पाणी पालिकेकडून त्या ठिकाणी टँकरने उपलब्ध करून दिला जात आहे। मात्र आता जर आपण बघितलं तर पुण्यातील जो मुठा नदीचा परिसर आहे किंवा मुठा नदी आणि डेक्कनचा जो परिसर आहे तिथं खूप मोठ्या प्रमाणात अजूनही पाणी वाहताना दिसतंय। पुण्यात अजूनही आज जर बघितलं तर पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे। पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी काही प्रमाणात आता आपण बघतोय की सकाळी रिमझिम पाऊस सुरू होता, मात्र आता तरी विश्रांती घेतलेली आहे। मी तुम्हाला पुण्यातील डेक्कन परिसर म्हणजे अर्थातच बाबाविडे पूल आणि नदीपात्रातील हे रस्ते दाखवतोय। जर आपण बघितलं तर नदीपात्रातील रस्ते आता थोडेसे वर आलेले आहेत। हळूहळू वाहतूक या बाबाविडे पुलावरून सुरू करण्यात आलेली आहे। मात्र पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत जेणेकरून पुन्हा एकदा जर पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला तर कुठेही या ठिकाणी गडबड गोंधळ होऊ नये। आणि हाच तो परिसर आहे जिथं आपण काल सुद्धा दाखवलं होतं। इथंच विजेचा म्हणजे अर्थात करंट लागून होता। हाच तो परिसर जर आपण बघितला तर खाली संपूर्ण खाऊ गल्ली आहे। इथं बरेचदा स्टॉल्स असतात, गर्दी असते लोकांची रात्रीच्या वेळी संध्याकाळी। मात्र आता जर आपण बघितलं तर हे सगळं पाण्याखाली होतं कालपर्यंत, आता हे काहीसं पाण्याच्या बाहेर आलेलं आहे कारण पाण्याचा विसर्ग कमी झालेला आहे। आणि आपण बघतोय पुण्यामध्ये आता सध्या तरी स्थिती कंट्रोलमध्ये आहे। मात्र अजूनही हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळं लोक सावध आहेत। काम असेल तरच बाहेर पडतायत आणि आता तरी आपण बघतोय पुण्यामध्ये सगळी जी स्थिती आहे, जी काल पावसामुळे सगळं गोंधळ पुण्यामध्ये उडालेला होता तो आता काहीसा कंट्रोलमध्ये आहे। मात्र अजूनही पाण्याचा विसर्ग खडकवासला टोलमध्ये आहे। मात्र अजूनही पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून सुरू आहे, मात्र तो खूप कमी, त्यामुळं पुण्यातील परिस्थिती ही कंट्रोलमध्ये आहे। ठीक आहे अजित, मिकी धन्यवाद। आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल आणि पावसासंदर्भातले अपडेट सातत्यानं तुमच्याकडनं आपण जाणून घेणारच आहोत। पुण्यामध्ये आता काहीशी पावसानं विश्रांती घेतलेली आहे, त्यातच खडकवासला धरणातनं पाण्याचा विसर्ग देखील कमी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सध्या पुण्यातली स्थिती नियंत्रणात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।